नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे पी आर डिकोड या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत मराठी चॅप्टर 2 म्हणजे शब्दरचना. तर चला वेळ वाया जास्त न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1 पाहूया. शब्दरचना म्हणजे काय? शब्दरचना म्हणजे काय याचं उत्तर बरोबर असेल ऑप्शन बी. शब्द तयार होण्याची प्रक्रिया. शब्द तयार जिथे निर्मिती होती शब्दाची, शब्द होण्याची प्रक्रिया म्हणजे काय होतं? शब्दरचना होय. प्रश्न क्रमांक 2 बघणार आहोत आपण. शब्दरचना कोणत्या घटकात येते? शब्दरचना कोणत्या घटकात येते? याचं उत्तर काय आहे? ऑप्शन सी शब्दशास्त्र. काय? ऑप्शन सी एकदम बरोबर उत्तर आहे. शब्दशास्त्र म्हणजे काय? शब्दरचना घटना होण्याची निर्मिती म्हणजे काय? शब्दरचना. प्रश्न क्रमांक 3 मराठी शब्दरचनेचे मुख्य प्रकार किती? मराठी शब्दरचनेचे मुख्य प्रकार किती मित्रांनो? तर ऑप्शन सी 4. किती आहे? तर 4. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे मित्रांनो. मराठी शब्दरचनेचे मुख्य प्रकार किती? तर 4. शब्दरचनेचे मुख्य प्रकार कोणते आहेत? शब्दरचनेचे मुख्य प्रकार कोणकोणते आहे? तर ऑप्शन ए बरोबर आहे. उपसर्ग, प्रत्यय, समास आणि संधी असे 4 आहे. उपसर्ग, प्रत्यय, समास आणि संधी हे शब्दरचनेचे मुख्य प्रकार आहेत. मूळ शब्दाला जोडले जाणारे पुढील अंश काय म्हणतात? मूळ शब्दाला जोडले जाणारे पुढील अंश काय म्हणतात? तर त्याला प्रत्यय म्हणतात. ऑप्शन ए हा एकदम बरोबर आहे. मूळ शब्दाच्या आधी जोडला जाणारा अंश कोणता? मूळ शब्दाच्या आधी जोडला जाणारा अंश कोणता? तर उपसर्ग. काय म्हणतात त्याला? उपसर्ग. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. अन्याय. अन्याय हा शब्द कसा तयार झाला आहे? अन्याय हा शब्द कसा तयार झाला आहे? तर उपसर्गाने. कशाने तयार झाले? तर उपसर्गाने तयार झालेला आहे. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. शिक्षक हा शब्द कसा तयार झाला आहे? शिक्षक हा शब्द कसा तयार झाला आहे? तर प्रत्यय लावून. कसं लावून? तर प्रत्यय लावून हा शिक्षक शब्द तयार झालेला आहे. अयोग्य मधील अ हा कोणता घटक आहे? अयोग्य मधील अ हा कोणता घटक आहे? तर उपसर्ग आहे. उपसर्गाशिवाय अयोग्य शब्द तयार होत नाही. म्हणून अयोग्य हा उपसर्ग, अयोग्य मधला अ हा घटक उपसर्ग आहे. वाचन मधील न हा कोणता घटक आहे? वाचन मधील न हा कोणता घटक आहे? तर प्रत्यय घटित घटक आहे. उपसर्ग म्हणजे काय? उपसर्ग म्हणजे काय? तर ऑप्शन बी शब्दाच्या आधी जोडला जाणारा भाग म्हणजे ज्या शब्दाच्या आधी जो भाग जोडला जातो त्याला आपण म्हणतो उपसर्ग. सु उपसर्गाचा अर्थ काय असतो? सु उपसर्गाचा अर्थ काय आहे? तर चांगले. काय असतं? चांगले हे सु उपसर्गाचा अर्थ होय. दु उपसर्गाचा अर्थ काय? दु उपसर्गाचा अर्थ काय? तर वाईट. काय असतं? तर वाईट असा अर्थ असतो. कसला? दूचा. प्रश्न क्रमांक 14 पाहू आपण. अपराजित मधील उपसर्ग कोणता? अपराजित मधला उपसर्ग कोणता आहे? तर ऑप्शन सी अ. अपराजित मधला उपसर्ग कोणता? ऑप्शन सी हा एकदम बरोबर आहे. प्रगती मधील उपसर्ग कोणता? प्रगती मधील उपसर्ग कोणता आहे? तर ऑप्शन ए प्र. कोणता? तर प्र हे उपसर्ग आहे. अत्याचार मध्ये उपसर्ग कोणता? अत्याचार मधली उपसर्ग कोणता आहे? तर अति. अति अधिक आचार म्हणजे काय? अत्याचार. हे काय झालं? उपसर्ग झालं. तर ऑप्शन ए एकदम बरोबर आहे आपलं. दुर्दैव. दुर्दैव हा शब्द कसा तयार झाला? दुर्दैव हा शब्द कसा तयार झाला? तर उपसर्गाने. दु अधिक दैव म्हणजे काय? दुर्दैव. हा काय झाला? तो उपसर्ग झाला दुर्दैवाचा. खालीलपैकी कोणता उपसर्ग नाही? खालीलपैकी कोणता उपसर्ग नाही? तर ता. ता हा उपसर्ग नाही. ऑप्शन डी एकदम बरोबर आहे. अनुशासन मधील उपसर्ग कोणता? अनुशासन मधील उपसर्ग कोणता आहे? तर ऑप्शन ए अनु. काय एकदम बरोबर आहे? अनु हा काय आहे? अनुशासन मधला उपसर्ग होय. अधिकार मधील उपसर्ग कोणता? अधिकार मधील उपसर्ग कोणता? ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. अधि. अधि हा काय आहे? अधिकार मधला उपसर्ग होय. प्रत्यय म्हणजे काय? प्रत्यय म्हणजे काय? शब्दाच्या शेवटी जोडले जाणारे. शब्दाच्या शेवटी जोडले जाणारे म्हणजे काय? प्रत्यय होय. खेळाडू. काय? खेळाडू मधील प्रत्यय कोणता? खेळाडू मधील प्रत्यय कोणता? तर डू. का बरं? की खेळा हे खेळ झाला. शेवटी काय जोडलं? डू जोडलं. त्याच्याने पूर्ण शब्द झाला खेळाडू. म्हणून प्रत्यय कोणता लागला? डू हा लागला. ऑप्शन बी एकदम बरोबर. लेखक. लेखक मध्ये प्रत्यय कोणता? लेखक मध्ये प्रत्यय कोणता लागलाय? तर शेवटी काय लागलाय? क. लेखक मध्ये प्रत्यय कोणता? ऑप्शन ए क. पाणीदार. पाणीदार मधील प्रत्यय कोणता आहे? पाणीदार मध्ये प्रत्यय कोणता आहे मित्रांनो? तर शेवटी दार. काय लागलाय? दार शब्द. ज्याने झाला पाणीदार. शेवटी दार लागलाय. माणुसकी. माणुसकी मध्ये प्रत्यय कोणता? माणुसकी मध्ये प्रत्यय कोणता लागलाय? तर की. काय लागलाय? तर की. ऑप्शन बी एकदम बरोबर आहे. लहानपण. कोणता? लहानपण मधील प्रत्यय कोणता लागलाय?
लहानपण मध्ये प्रत्यय कोणता आहे? पणा, लहानपणा. लहानपण मध्ये काय? लहानपणा. सत्यता, सत्यतामध्ये प्रत्यय कोणता लागलाय? सत्यामध्ये कोणता प्रत्यय लागलाय? तर ता, शेवटी काय लागलाय? ता, म्हणजे काय जाते? सत्यता. सत्यता मधला प्रत्यय लागला म्हणजे ता. ऑप्शन आहे एकदम बरोबर. गरिबी मध्ये प्रत्यय कोणता लागलाय? गरिबी मध्ये प्रत्यय लागलाय ई. कोणता? दीर्घ ई. कोणता ई लागलाय? तर दीर्घ ई. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. लहानपण, लहानपण हा शब्द कसा तयार झाला? लहानपण हा कशा शब्द तयार झाला? तर प्रत्ययाने. कशाने तयार झाला? तर प्रत्ययाने हा लहानपण हा शब्द तयार झाला. खालीलपैकी कोणता प्रत्यय नाही? खालीलपैकी कोणता प्रत्यय नाही? तर प्र. प्र हा प्रत्यय नाही, बाकी सगळे प्रत्यय आहे. राजपुत्र हा शब्द कसा तयार झाला? राजपुत्र हा शब्द कसा तयार झाला? तर समासने. कशाने झाला? तर समासने तयार झाला हा राजपुत्र. देवलाय, देवालय हा शब्द कसा तयार झाला? देवालय हा शब्द कसा तयार झाला? तर संधीनी. देव अधिक आलय, देव अधिक आलय म्हणजे देवालय. ग्रामसेवक हा शब्द कसा तयार झाला? ग्रामसेवक हा शब्द कसा तयार झाला? तर समासनी. कशामुळे तयार झाला? तर समासमुळे हा ग्रामसेवक शब्द तयार झाला. सज्जन हा शब्द कशामुळे तयार झाला? सज्जन हा शब्द कशामुळे तयार झाला? तर संधी. संधीमुळे सज्जन हा शब्द तयार झाला. तत्वज्ञान काय? तर तत्वज्ञान हा शब्द कसा तयार झाला? तत्वज्ञान हा शब्द कसा तयार झाला? तर ऑप्शन बी, समासमुळे हा तत्वज्ञान शब्द झाला. अशिक्षित, अशिक्षित हा शब्द कसा तयार झाला? अशिक्षित हा शब्द कसा तयार झाला? तर उपसर्ग अधिक मूळ शब्द, ज्याच्यातला अशिक्षित मधला जो उपसर्ग आहे आणि मूळ शब्द हे दोन मिळून तयार झाले काय? तर अशिक्षित तयार झाला. ऑप्शन आहे एकदम बरोबर. शिक्षण तज्ञ, शिक्षण तज्ञ हा शब्द कसा तयार झाला? शिक्षण तज्ञ हा शब्द कसा तयार झाला? तर समासमुळे. समासमुळे शिक्षण तज्ञ हा शब्द तयार झाला. अतिशय, अतिशय मधील उपसर्ग कोणता? अतिशय मधील उपसर्ग कोणता? ऑप्शन बी अति. अतिशय. कामगार, कामगार मधील प्रत्यय कोणता लागला आहे? तर ऑप्शन सी कार. हे काय झालं? कामगार मध्ये प्रत्यय लागलेला आहे. वाचक, वाचक हा शब्द कशामुळे तयार झाला? वाचक हा शब्द कशामुळे तयार? तर प्रत्ययामुळे वाचक हा शब्द तयार झाला. शब्दरचना अभ्यासाचा उपयोग कशासाठी होतो? शब्दरचना अभ्यासाचा उपयोग कशासाठी होतो? तो वरील सगळ्यापैकी कोणते? लेखन शुद्धतेसाठी, शब्द समजण्यासाठी आणि परीक्षेसाठी शब्दरचना याचा उपयोग होतो. प्रत्यय लावल्यानंतर काय बदलते? प्रत्यय लावल्यानंतर काय बदलते? सगळं बदलतं. ऑप्शन डी एकदम बरोबर आहे. उच्चार बदलतं, अर्थ बदलतं आणि रूप बदलतं. प्रत्यय लावल्यानंतर उच्चार, अर्थ आणि रूप हे बदलत असतात. उपसर्ग लावल्यानंतर मुख्यतः काय बदलते? उपसर्ग लावल्यानंतर मुख्यतः काय बदलते? तर फक्त त्याचा अर्थ बदलतं. शब्दरचना हा विषय कोणत्या परीक्षेत महत्वाचा आहे? शब्दरचना हा विषय कोणत्या परीक्षेच्या मध्ये आहे? तर स्पर्धा परीक्षा. स्पर्धा परीक्षामध्ये शब्दरचना हा खूप महत्वाचा विषय असतो. पोलीस भरती शब्दरचनेवर किती प्रश्न येतात? पोलीस भरती शब्दरचनेवर किती प्रश्न येतात? तर 1 ते 2 प्रश्न पोलीस भरतीत ह्या शब्दरचनेवर येत असतात. लक्षात ठेवा मित्रांनो. शब्दरचना या घटकात कोणता अभ्यास होतो? शब्दरचना या घटकात कोणता अभ्यास होतो? तर शब्द तयार होण्याचे. ऑप्शन बी एकदम बरोबर. शब्द तयार होण्याचे शब्दरचना घटनात हे अभ्यास होतो. शब्दांचे मूळ रूप कोणते? शब्दांचे मूळ रूप कोणते? तर धातू. मेन गोष्ट काय? ऑप्शन सी बरोबर आहे. धातू शब्दांचे मूळ रूप होय. धातूपासून शब्द तयार करण्यात काय जोडले जाते? धातूपासून शब्द तयार करण्यात काय जोडले जाते? तर प्रत्यय जोडले जाते. ऑप्शन सी एकदम बरोबर आहे. शब्दाच्या सुरुवातीला जोडला जाणारा घटक कोणता? शब्दाच्या सुरुवातीला जोडला जाणारा घटक कोणता आहे? तो उपसर्ग आहे. ऑप्शन सी एकदम बरोबर. शब्दाच्या शेवटी जोडला जाणारा घटक कोणता आहे? तर आपण पाहिलं कोणता? शब्दाच्या शेवटी जोडला जाणारा घटक कोणता आहे? तर ऑप्शन डी प्रत्यय. लक्षात राहू द्या. अनन्याय, अन्याय हा शब्द कोणता उपसर्ग आहे? अन्याय हा शब्द कोणता उपसर्ग आहे? तर ऑप्शन बी अन हे उपसर्ग आहे. निर्भय या शब्दातील उपसर्ग कोणता? निर्भय या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? तर ऑप्शन सी नीर हे काय उपसर्ग होय. सुंदरपणा या शब्दात कोणता प्रत्यय आहे? सुंदरपणा या शब्दात कोणता प्रत्यय आहे? ऑप्शन बी पणा हा प्रत्यय आहे. बालपण या शब्दातील प्रत्यय कोणता? बालपण या शब्दातील प्रत्यय कोणता? तर ऑप्शन बी पण हा प्रत्यय आहे. शिक्षक हा शब्द कशापासून बनला आहे? शिक्षक हा शब्द कशापासून बनला आहे? तर ऑप्शन बी शिक या शब्दापासून शिक्षक हा शब्द बनलेला आहे. खेळाडू या शब्दातील प्रत्यय कोणता लागला आहे? खेळाडू या शब्दातील प्रत्यय कोणता लागलेला आहे? तो ऑप्शन डी अडू हे एकदम बरोबर आहे. खेळाडू या शब्दातील कोणता लागलाय? अडू. लेखक या शब्दात कोणता प्रत्यय लागलाय? लेखक या शब्दात कोणता प्रत्यय लागलाय? तर क प्रत्यय लागलाय. कोणता? तर क.
दुर्बल या शब्दातील उपसर्ग कोणता? दुर्बल या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? ऑप्शन ए दु. हे काय झालं? उपसर्ग झालं. अशुद्ध, अशुद्ध या शब्दातील उपसर्ग कोणता? अशुद्ध या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? अ. कोणता? अ. ऑप्शन ए एकदम बरोबर आहे. निष्कलंक, निष्कलंक हा शब्दातील उपसर्ग कोणता? निष्कलंक हा उपसर्ग कोणता? तर नि. नि हा काय आहे? निष्कलंक या शब्दातील उपसर्ग होय. उपकार या शब्दातील उपसर्ग कोणता? उपकार या शब्दातील उपसर्ग कोणता झाला? तर उप. हे काय झालं? या शब्दातील उपसर्ग. अधिकार या शब्दातील उपसर्ग कोणता? अधिकार या शब्दातील उपसर्ग कोणता? ऑप्शन बी अधि. हे काय झालं? अधिकार या शब्दातील उपसर्ग झाला. परिश्रम या शब्दातील उपसर्ग कोणता? परिश्रम या शब्दातील उपसर्ग कोणता? तर परी हे उपसर्ग झाला. प्रतिवाद, प्रतिवाद या शब्दातील उपसर्ग कोणता? प्रतिवाद या शब्दातील उपसर्ग कोणता? तर प्रति हे उपसर्ग झाला प्रतिवादचा. अतिशय हा शब्दातील उपसर्ग कोणता? अतिशय या शब्दातील उपसर्ग कोणता? ऑप्शन ए अति एकदम बरोबर आहेत. अपमान या शब्दातील उपसर्ग कोणता? अपमान या शब्दातील उपसर्ग कोणता? ऑप्शन बी अप हे उपसर्ग आहे अपमानचा. अनुशासन या शब्दातील उपसर्ग कोणता? अनुशासन या शब्दातील उपसर्ग कोणता? तर ऑप्शन ए हा एकदम बरोबर आहेत. पराक्रम या शब्दातील उपसर्ग कोणता? पराक्रम या शब्दातील उपसर्ग कोणता? तर परा हे उपसर्ग आहे पराक्रमचा. प्रवेश या शब्दातील उपसर्ग कोणता? प्रवेश या शब्दातील उपसर्ग कोणता? ऑप्शन बी एकदम बरोबर आहेत. विकास या शब्दातील उपसर्ग कोणता? विकास या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? तर वि हे उपसर्ग आहे विकासचा. विशाल, विशाल या शब्दातील उपसर्ग कोणता? विशाल या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? तर ऑप्शन ए वि हे विशालचा उपसर्ग आहे. संयोग, संयोग या शब्दातील उपसर्ग कोणता? संयोग या शब्दातील उपसर्ग कोणता? तर सन. सन हे काय झालं? संयोग या शब्दातील उपसर्ग होय. सहकार्य या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? सहकार्य या शब्दातील उपसर्ग कोणता झाला? तर सह हे सहकार्याचा उपसर्ग होय. समाधान या शब्दातील उपसर्ग कोणता? समाधान या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? तर ऑप्शन बी सम हे समाधान या शब्दातील उपसर्ग होय. दुर्दैव, दुर्दैव या शब्दातील उपसर्ग कोणता? दुर्दैव या शब्दातील उपसर्ग कोणता? तर दूर हे दुर्दैव या शब्दातील उपसर्ग होय. निरोप या शब्दातील उपसर्ग कोणता? निरोप या शब्दातील उपसर्ग कोणता झाला? तर नीर हे शब्दातील उपसर्ग झाला. निसर्ग, निसर्ग या शब्दातील उपसर्ग कोणता? निसर्ग या शब्दातील उपसर्ग कोणता झाला? तर नि हे उपसर्ग झाला निसर्गाचा. अवमान या शब्दातील उपसर्ग कोणता? अवमान या शब्दातील उपसर्ग कोणता? अव हे अवमान या शब्दाचे उपसर्ग होय. उत्कृष्ट या शब्दातील उपसर्ग कोणता? उत्कृष्टचा कोणता उपसर्ग आहे? तर ऑप्शन ए अद हे उत्कृष्टचा उपसर्ग होय. दुराचार, दुराचा उपसर्ग कोणता आहे? दुराचा उपसर्ग काय आहे? ऑप्शन बी दूर एकदम बरोबर आहे. अवघड, अवघड या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? तर ऑप्शन बी अव हे काय? अवघड या शब्दातील उपसर्ग होय. अनर्थ, अनर्थ या शब्दातील उपसर्ग कोणता? अनर्थ या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? तर ऑप्शन बी अन हे उपसर्ग होय. सुपुत्र या शब्दातील उपसर्ग कोणता? सुपुत्र या शब्दातील उपसर्ग कोणता आहे? तर ऑप्शन ए सु हे शब्दाचा उपसर्ग होय. कर्मचारी, कर्मचारी या शब्दातील प्रत्यय कोणता आहे? तर ऑप्शन सी आरी. आरी हे कर्मचारी या शब्दातील प्रत्यय होय. व्यापारी, व्यापारी या शब्दातील प्रत्यय कोणता आहे? व्यापारी या शब्दातील प्रत्यय कोणता आहे? तर मित्रांनो ऑप्शन बी एकदम बरोबर आरी. मोलक्रिकन, मोलक्रीन या शब्दातील प्रत्यय कोणता? मोलक्रीन या शब्दाचा प्रत्यय कोणता आहे मित्रांनो? तर ऑप्शन ए इन. मोलक्रीन या शब्दातील प्रत्यय कोणता? तर इन बरोबर आहे. नोकरानी, नोकरानी या शब्दातील प्रत्यय कोणता आहे? नोकरानी या शब्दाचे प्रत्यय कोणते? तर नी हे ऑप्शन सी बरोबर आहेत. गायक या शब्दाचे प्रत्यय कोणता आहे? गायक या शब्दाचा प्रत्यय कोणता आहे? ऑप्शन ए क एकदम बरोबर आहेत. लेखन, लेखन या शब्दाचे प्रत्यय कोणता? लेखन या शब्दाचे प्रत्यय कोणता? तर ऑप्शन ए अन हे बरोबर आहेत. भांडण, भांडण या शब्दाचे प्रत्यय कोणता? भांडण या शब्दाचे प्रत्यय कोणता? तर अन भांडण ऑप्शन बी एकदम बरोबर आहेत. लढवया, लढवया या शब्दाचे प्रत्यय कोणता? लढवया या शब्दाचे प्रत्यय कोणता? तर ऑप्शन बी वया. वया हे एकदम बरोबर आहे. धावपट्टू, धावपट्टू या शब्दाचे प्रत्यय कोणता? धावपट्टू या शब्दाचे प्रत्यय कोणता? ऑप्शन बी पट्टू हे एकदम बरोबर आहेत. ऑप्शन बी. कामगार या शब्दाचे प्रत्यय कोणता? कामगार या शब्दाचे प्रत्यय कोणता? ऑप्शन बी कार एकदम बरोबर आहेत. व्यावसायिक, व्यावसायिक या शब्दाचे प्रत्यय कोणता? व्यावसायिक या शब्दाचे प्रत्यय कोणता? तर ऑप्शन ए एकदम बरोबर आहेत. दुधाळ, दुधाळ या शब्दाचे प्रत्यय कोणता? दुधाळ या शब्दाचे प्रत्यय कोणता? ऑप्शन बी एकदम बरोबर आहे आल. रसाळ, रसाळ या शब्दाचे प्रत्यय कोणता? रसाळ या शब्दाचे प्रत्यय कोणता? आल हा एकदम बरोबर आहेत.
गरिबी या शब्दातील प्रत्यय कोणता? गरिबी या शब्दाचा प्रत्यय कोणता? तर ऑप्शन ए ही एकदम बरोबर आहेत मित्रांनो. माणुसकी या शब्दातील प्रत्यय कोणता? माणुसकी या शब्दातील प्रत्यय कोणता? तर ऑप्शन ए की हा एकदम बरोबर आहे. लहानपण हा शब्दातील प्रत्यय कोणता? लहानपण या शब्दातील प्रत्यय कोणता? तर ऑप्शन ए हा एकदम बरोबर आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 100. उपसर्ग व प्रत्यय यांचा अभ्यास कोणत्या घटकात होतो? उपसर्ग व प्रत्यय यांचा अभ्यास कोणत्या घटकात होतो? तर ऑप्शन बी शब्दरचना या घटकामध्ये उपसर्ग व प्रत्यय यांचा अभ्यास होत असतो. तर मित्रांनो आता बघितलं आपण शब्दरचनावर 100 प्रश्न जे पोलीस भरतीला, टीईटीला, बाकीच्या एक्झामला विचारतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.